जय शिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं सतर्कतेचा इशारा आपण सांगणार आहोत, पण भाग थोडे वेगळे आहेत। महाराष्ट्राच्या दोन्ही बाजूने एकतर WD त्याचा प्रभाव 17 तारखेपासून काही भागांमध्ये उमटणार आहे, तर काही ठिकाणी 16 फेब्रुवारीपासून उमटणार आहे। तर दुसरी तारीख जी आहे 22, 23, 24 फेब्रुवारी या दरम्यान बंगालच्या उपसागरात मोठं सायक्लोनिक सिस्टम एक कमी दाब बनण्याची शक्यता आहे। या दोन्हीकडे आपण थोडं लक्षपूर्वक ऐकूयात। याचा परिणाम द्राक्ष उत्पादक असतील किंवा इतर कुठलेही पीक उत्पादक असतील यांच्यावरती होईल का हे देखील स्पष्ट समजून घेऊयात। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नंतर ही माहिती इतरांनाही शेअर करण्याचा प्रयत्न करा। तर बघा, येणाऱ्या 16 तारखेला आणि 17 तारखेला WD हा उत्तर भारतामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचं आगमन करतोय। यामध्ये राजस्थान, झारखंड, MP चाही काही भागांचा समावेश आहे। खानदेशामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये हा खूपच ढगाळलेलं वातावरण निर्माण करणार आहे। या काळामध्ये पावसाची शक्यता नसल्यास जमा आहे, पण उष्णता जर टिकून राहिली तर एखादोन अपवाद राहू शकतात। या वातावरणाची चाहूल 15 फेब्रुवारीपासून थोडी जाणवावी लागेल। उष्णतेचा पारा देखील याच कालखंडामध्ये अधिक वाढणार आहे, त्यामुळे ढगांचा आकार थोडा मोठा राहील। स्थानिक वातावरणाचा एखाद-दोन ठिकाणी अपवाद राहू शकतो, पण यामध्ये घाबरण्यासारखं सिस्टम नाहीये। येणाऱ्या बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या मोठ्या लो प्रेशरचा प्रभाव आजच्या तारखेला जर आपण अभ्यासादरम्यान पाहिलं तर तमिळनाडू, कर्नाटक, जे काही कोकणाकडील भाग आहेत दक्षिण भारताच्या, तेलंगणासारख्या भागांमध्ये, छत्तीसगडमध्ये याचा प्रभाव मात्र नक्की पडणार आहे। पण तुर्तास महाराष्ट्रासाठी याला खूप कालावधी असल्यामुळे यावेळी जर WDचे वारे अजून ॲक्टिव्ह झाले तर हा धोका टळू शकतो आणि याची तारीख आहे 21, 22, 23, 24 फेब्रुवारीच्या कालखंडामध्ये। मागील व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला वारंवार समजून सांगितलंय की सध्या 19 फेब्रुवारीपर्यंत धोके नाहीत, पण जर LP प्रेशर बंगालच्या उपसागरात किंवा WDचा जर प्रादुर्भाव पाहिला तर हे 19 तारखेनंतर घडू शकतं आणि एक्झॅक्टली ते घडत आहे। आणि त्याचा प्रभाव जो आहे सध्या तरी दक्षिण भारतावरती जास्त प्रमाणात दाखवला जातोय। आजच्या डेटनुसार अभ्यासादरम्यान बऱ्याचशा गोष्टी समोर येत आहेत की कोकण किनारपट्टी किंवा जे काही द्राक्ष बागायतदार उत्पादक शेतकरी आहे यांना यामध्ये धोका दिसत नाहीये। एक्झॅक्टली सांगायचं म्हणलं तर सांगलीपासून सोलापूर वरचे जे काही भाग आहेत, सातारा, नाशिक क्षेत्र, कोकण, त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात संभाव्य शक्यता या 22-23 आढळत नाही, म्हणजे धोका स्पष्टपणे याच्यामध्ये दिसत नाही। थोडा जरी बदल आढळून आला तर 17 किंवा 18 तारखेला तुम्हाला सतर्क करण्याचा प्रयत्न करेल। मात्र सध्याची परिस्थिती जर पाहिली तर अनेक शेतकऱ्यांचं पिकांना पाणी देण्याचं शेवटच्या स्टेजमध्ये काम आलेलं आहे। आता काही ठिकाणी छोट्या वाऱ्याच्या झुळकामुळे पिकं आडवी होत आहेत, असे घटना देखील अनेक ठिकाणी घडतात। त्याचे फोटोज आणि व्हिडिओज माझ्यापर्यंत पोहोचलेत। पण मित्रांनो, ह्या कालखंडामध्ये आजची जी काही 10 तारीख आहे, 11, 12, 13 आणि 14 तारखेपर्यंत जे काही तुम्हाला पाणी द्यायचं आहे या टायमिंगला अवकाळी वारे मात्र दिसत नाहीत। पण WDमुळे, अचानक उष्णतेमुळे यामध्ये छोट्या आणि प्रभावी वावटळीचा प्रभाव हा 15 ते 16 तारखेपासून वाढू शकतो। त्यामुळे तुम्हाला ह्या तारखांच्या अगोदर एक शेवटचं पाणी ज्यांचं राहिलं असेल त्याने देऊ शकता। त्यानंतर सुद्धा 19 तारखेच्या आसपास सुद्धा एक वादळी वाऱ्याचं वातावरण देखील तयार होऊ शकतं, म्हणजे झुळूक, वावटळ टाईप जे वातावरण आहे, जे आता उंच वाढलेल्या पिकांना फक्त निमित्तच लागतं, अशा प्रकारचं वारं देखील त्या कालखंडामध्ये घडू शकतं। आता उद्यात 22, 23, 24 तारखेला काय घडणार आहे किंवा काही घडू शकतं का, यामध्ये 2 कंडिशन्स आहेत, त्या कंडिशन देखील नीट समजून घ्या। उन्हाळ्यातले जे काही अंदाज असतात ते ठराविक किंवा गॅरंटीसह देण्याचे नसतात। तुम्हालाही माहिती आहे, परतीचा मान्सून असेल किंवा मान्सून काळामध्ये आपल्या प्रयोगशाळांतर्गत एकतर प्रयोगशाळा दाखवेन नाहीतर पाऊस दाखवेन अशा आपण भाष्य केलं आहे। पण ज्या वातावरण अवकाळी आहे त्याचा बराचसा नेम लागत नाहीये। त्याचं कारणही तसंच आहे की वारंवार मी गारपीट सांगायची, वारंवार मी अवकाळी येणार सांगायचं, आणि एखादा बार खरंच पडला तर ठीक आहे, मी वारंवार सांगत होतो आणि तो पडलाय। पण याच्यामधली जी तथ्यता आहे ह्या वातावरणाची, जी येणाऱ्या कालखंडामध्ये 22-23ला घडते, ही 2 अवस्थेमध्ये आहे। जर WD कमजोर राहिला तरच हे घडू शकतं आणि हे अजूनही 15 तारखेपर्यंत समजणार नाही। पण आता बऱ्याच जणांनी एक रपाटा लावलाय, ती येणारच, आणि ते प्रत्येक वेळी रपाटा असतो, आभाळ निघलं तरी अवकाळी एखादा ते दगड लागलच। ठीक आहे, मग आपण यामधनं काय समजून घ्यायचं किंवा आता 2 अवस्था झाली असेल, तुम्ही म्हणता WD जर कमजोर राहिला
तर हे होईल. मग डब्ल्यू कमजोर राहील की नाही हे कसं समजायचं ते देखील सांगण्याचा प्रयत्न करतोय. सकाळच्या पारी ज्या दिवशी उष्णता जाणू लागेल ह्या 4 दिवसांमध्ये, ह्या 15 तारखेपर्यंत, तर लक्षात घ्या की डब्ल्यू हा कमजोर झालेला आहे. कारण की थंडीचे प्रवाह उत्तरेकडनं येणारे जे आहेत हे कमजोर जाणू लागलेच तर समजून जायचं 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागांमध्ये आणि पूर्वेकडील भागांमध्ये वातावरण हे सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. म्हणजे अवकाळीचा प्रभाव राहू शकतो. मग तुम्हाला माझ्या दरम्यान मी काय रोखठोक निर्णय देऊ तो देखील निर्णय पहा. येणाऱ्या 22 आणि 23 तारखेला संभाव्य शक्यता असणारा जिल्हा म्हणजे बुलढाणा, जळगाव, उत्तरेकडील धुळे, थोडाफार जो काही भाग आहे तो म्हणजे बीड जिल्हा, नांदेड परिसर, लातूर आणि इकडे अकोला, अमरावतीची शक्यता वाटते आहे. पण याच्यामध्ये तथ्यता तेवढी राहू शकणार नाही. त्यामुळे वारंवार आपल्या तोडकर हवामान अंदाज जे काही व्हिडिओ आहे किंवा आपले ॲप्लिकेशन आहे तिथे फॉलोअप करून ठेवा. नक्कीच तुम्हाला पुढील माहिती देखील लवकर देण्याचा प्रयत्न करेल. पण सध्या या व्हिडिओमध्ये एवढं शिका की वातावरणाचं कमीत कमी अवकाळी येईल किंवा नाही येईल, पण त्या अवकाळीमधनं ते येणाऱ्या अगोदर ज्या काही वावटळी फिरत असतात ज्यामुळे आपला माल आडवा होऊ शकतो, जे आता गहू, ज्वारी ज्या काही कणसामध्ये आहे, स्टेजमध्ये आहे, शेवटच्या पाण्याच्या स्टेजमध्ये आहे, हे भरलेले दाणे असलेले कणस लवकर पडतात. त्यामुळे पाण्याचं प्रमाण 16 तारखेपर्यंत आटोपतं घ्यावं. हेच तुम्हाला माझ्याकडनं परिक्षांतर्गतनं या व्हिडिओचा सारांश असणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर लाईक नक्की करत चला आणि हा व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. आणि येणाऱ्या 22 आणि 23ला अवकाळीची शक्यता टक्केवारीनुसार सांगायचं झालं तर आजच्या डेटला 40% एवढी आहे, 60% एवढी नाही आहे. म्हणजे कमी असण्याचा कल हा 40% आहे आणि 60% आहे आणि येणार असल्याचा कल जो आहे तो 35 किंवा 40% राहू शकतो. अजून उद्याच्या अपडेटमध्ये यामध्ये काय निघेल हे देखील तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. जय शिवराय, धन्यवाद.